चला तर मंडळी, आज भेट देऊया श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ विलेपार्ले. हे मंडळाचे 25वे वर्ष आहे. 25व्या वर्षात पदार्पण करत यंदाही त्याच जल्लोषात गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा मंडळाने ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिर उज्जैन हे साकारले आहे. श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळातील सर्व सभासद दरवर्षी नवनवीन देखावे सगळ्यांसमोर सादर करत असतात. मंडळाचे वैशिष्ट्य असे की मंडळाने साकार केलेले देखावे स्वतः मंडळातील सभासद साकारत असतात आणि दुसरे वैशिष्ट्य असे की बाप्पाचे आगमन व विसर्जन हे पालखीतून वाचवत होते. चला तर मग भेट देऊया याच मंडळाला. नमस्कार मंडळी. तर माझ्यासोबत आज आहे श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचे सदस्य. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? समीर गीते. आणि यंदा मी ऐकलं तुमच्या मंडळाला यावेळी 25 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही या मंडळाबद्दल काय सांगाल, किंवा हे मंडळ तुमचं कधीपासून तुम्ही स्थापन केलंय? 2001 ला ह्याची सुरुवात झाली आणि जर तुम्ही बाहेर फोटो बघितला असेल तर फार छोट्या अशा गणपतीपासून सुरुवात झाली की एक छोटीशी मूर्ती आणून अशीच बसवली होती. मग थोडासा कार्यक्रम तिथे केले आणि मग त्याच्या नेक्स्ट इयर तो प्रोग्राम मोठा झाला आणि असं करत करत आज 25वे वर्ष आलंय. आणि मी ऐकलं यावेळी 25वे वर्ष तुमचं तुम्ही उज्जैन साकारलंय. तुम्ही भव्य दिव्य स्वरूपात उज्जैनचं महाकालेश्वर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो दरवर्षी आम्ही कुठली ना कुठची अशी थीम घेत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि एखादं मंदिर असेल किंवा काय तर त्याच्यात जेवढे डिटेल असतील ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्ट तसं होत नाही, पण तसं थोडंफार जे दिसतं मग त्याच्यानंतर जे दर्शन करायला भाविक येतात त्यांच्याकडनं आम्हाला कळतं की हे तसं झालंय की नाही झालंय. तसंच आता हे यावर्षी आम्ही जे उज्जैन केलंय, सो उज्जैनसाठी आम्ही भरपूर याचा अभ्यास केला होता. उज्जैनला स्वतः जाऊन आलो मी, कारण तिथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश देत नाहीत, त्याच्यामुळे त्याचा 360 व्ह्यू मिळत नाही आपला 360 डिग्रीमध्ये. सो जेवढे रेफरन्स नेटवरनं मिळाले तेवढे नेटवरनं रेफरन्सेस घेतले आणि तिथे जाऊन काही लोकांना विचारलं की एक्झॅक्टली कसं असतं काय असतं, आणि मग तिकडनं माहिती गोळा करून मग शेवटी याचं आखणी केली की आपल्याला हे बनवायचंय म्हणून. आणि तुम्हाला हे उज्जैन साकारायला किती दिवस लागले किंवा काय तुमची मेहनत होती? याला 3 महिने गेले, कारण सगळेजण कामाला जातात. मग कामावरून आल्याच्या नंतर मग रात्री 2 ते 3 तास सगळेजण बसायचे काम करायला आणि रविवारी पूर्ण दिवस आम्ही काम करायचो. असं 3 महिन्यामध्ये हे आमचं उज्जैन महाकालचं मंदिर आम्ही इथे बनवलेलं आहे. आणि खरं तर या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाची सगळी मुलंच कार्यकारी, सगळी मंडळच तुम्ही सगळे सहकार्य करता. हे आहे रुद्रयंत्र. ह्याचा शेप हा रुद्रयंत्राचा आहे. हे तिकडे गेल्याच्या नंतर तिकडे एका पुजाराला विचारलं की एक्झॅक्टली काय, त्यांनी मला सांगितलं की हे असं आहे म्हणून. मग तिकडनं लिंक लागली आणि मग आम्ही हे पूर्ण याचा रेफरन्स काढला. म्हणजे ओरिजिनल उज्जैनला सुद्धा हे असंच घुमट आहे? असंच घुमट आहे, फक्त एवढंच आहे की तिकडे सिल्वर मध्ये एम्बॉस्ड आहेत. हे जेवढे मंत्र दिसतात तुम्हाला, हे संस्कृत मध्ये जे मंत्र आहेत 3 स्टेप मध्ये, हे तिथे आहेत मंत्र. सो हे संस्कृत मंत्र आहेत. हे फार पॉवरफुल मंत्र आहेत आणि हे शिव नमस्कार मंत्र आहे. पहिल्या स्टेजवर तुम्ही बघत असाल. दुसऱ्या याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र आहे आणि थर्ड याच्यामध्ये जे शिवाभिषेक स्तोत्र आहे. सो हे तिथे आहे. सो जेवढं दिसलं ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यात आम्ही एक युनिकनेस जी केलेली आहे, तर दरवर्षी आम्ही ह्याच्यात काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर यावेळेला आम्ही ह्याच्यामध्ये लिहिलंय ओम नमः शिवाय. अच्छा. हा, सो ते ह्याच्यामध्ये युनिक आहे आणि ह्याच्यासाठी फार एफर्ट लागतात. हे तुम्हाला दिसताना असं दिसेल, ते सहसा ऍक्च्युअली दिसतच नाही, असं तुम्हाला मोबाईल कॅमेरामधून दिसेल, पण ते दिसताना असं दिसेल की हा चला ओम नमः शिवाय लिहिलं, पण त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. कमीत कमी 3 ते 4 रात्र आम्हाला फक्त ते सेट करण्यामध्ये झाले आणि त्याच्या अगोदर पण भरपूर काम करावं लागतं. ते पताके लावण्यासाठी पहिली डिझाईन काढावी लागते, डिझाईन नंतर त्याचं पूर्ण पताके सेट करावे लागतात सिक्वेन्सने, आणि ज्यावेळेला आम्ही पताके लावतो त्यावेळेला परत ते क्रॉस चेक करावे लागतात.
एखादी जरी सिक्वेन्स चुकली तर ते पूर्ण स्ट्रक्चर खराब होतं. सो त्याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे हे पताके लागण्यामध्ये. बाप्पाचा किती अनुभव आलाय? आमच्या गणपतीचं नाव इच्छापूर्ती इच्छा, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण आणि करणार. हे जे नाव आम्ही ठेवलंय आमच्या गणपतीचं हे त्याच्यामुळे सगळीकडून बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या. अच्छा. सो आम्हाला पर्सनली अनुभव आहे याचा. आणि मी सगळ्या भाविकांना विनंती करते, जे कोणी उज्जैन ज्यांनी बघितलं नसेल, महाकालेश्वर मंदिर ज्यांनी बघितलं नसेल, त्यांनी या मंडळाला येऊन नक्की भेट द्यावी. यांनी भव्य दिव्य असं उज्जैन साकारलं आहे. सगळ्यांनी यावं आणि हे मंदिर बघावं हीच विनंती करते मी सगळ्या भाविकांना. अनादी अनंत बाप्पा खरंच तो कुठेच जात नाही, इथेच असतो. प्रतिष्ठापना विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ असतात. अनादी अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि काय विसर्जित करणार? गणेश महादेव ही तर तत्व आहेत आणि ही सृष्टीतली. विसर्जन तर माणसाचं असतं, ते पण आपल्यासारख्या. ज्या भाविकांना उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं असेल, ज्यांची तिकडे जायची इच्छा असेल पण जाऊ शकत नाहीयेत, ते विलेपार्लेला येऊन त्याचं दर्शन घेऊ शकतात. आमचा ऍड्रेस आहे ब्रह्मानंद सोसायटी, शिवाजीनगर, चामुंडा पॅराडाईज जवळ, विलेपार्ले पूर्व. आमच्या मंडळाचं नाव आहे श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. पार्वती पते हर हर